नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे घास आणि लेखक आहेत दत्ता मुंडे. जर तुम्ही आमच्या चॅनेलला याआधी सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. वळूया कथेकडे. शिशिरातील पानगळ मागे सरत होती आणि वसंताच्या अस्तित्व खुणा डोंगराच्या माथ्यावर स्पष्टपणे उमटलेल्या होत्या. पानगळीने माळावरच्या निष्पर्ण झाडांचे जणू सांगडेच शिल्लक असल्याचे चित्र दिसत होते. पण या पानझडीत ही आपल्या बहरलेल्या सौंदर्याने थाटात उभे असलेले मनमोहक अशा केशरी फुलांनी सजलेले पळसाचे झाड मात्र थाटात उभे होते. एरवी कधीही न दिसणारी त्या झाडाची फुलं जणू शृंगारलेणी लेऊन सज्ज झालेली होती. माळावर सरपण गोळा करायला आलेली इंदू त्याचं नजरेत भरणारं सौंदर्य न्याहाळत होती. फुलांनी गच्च लगडलेल्या त्या झाडाने जणू तिला मंत्रमुग्ध केलं होतं. अगं इंदे, आता भारा बांधणार आहेस की असंच भूतासारखं बघत थांबणार आहेस? नरड्याला कोरड पडलीये, घरी जायचं नाही का? तिच्यासोबत आलेली तिची मैत्रीण रखमा, जिने आपलं सरपण बांधलेलं होतं आणि ती इंदूकडे पाहत तिला बोलली. नाही ग रखमे, आता दिस मावळेस्तोर हितच बसणार आहे. आपले पांढरे शुभ्र दात दाखवत खट्याळपणे हसत इंदू बोलली. हसताना तिच्या गालावर पडणारी खळी तिच्या सौंदर्यात भर घालत होती. पाणीदार डोळे आणि रेखीव नाक चेहऱ्याचं सौंदर्य वाढवत होतं. तिने सरपण बांधण्यास सुरुवात केली. सूर्य अगदीच माथ्यावर आलेला होता. पाहावं तिकडं रणरणत ऊनच ऊन. पावसाळ्यात हिरवा शालू पांघरणारं हेच माळ पहिलं की मन प्रफुल्लित व्हायचं. आणि आता मात्र विश्रांती घ्यायची म्हटली तरी मोजकीच झाडे पानाने बहरलेली. ओसाड झालेलं माळरान एखाद्या विधवेच्या कपाळासारखं भासत होतं. याच माळाच्या कुशीत 150-200 उंबरे असलेलं कुरणवाडी हे गाव. दगडा मातीची घरं, शेणानं सारवलेल्या भिंती, मोजकी जुन्या बांधकामाची काही भक्कम घरे. रखमा आणि इंदूने सरपण डोक्यावर घेतलं आणि गावचा रस्ता धरला. माळावरून गावातील घरे स्पष्ट दिसत होती. गावाच्या बाजूला असलेला साठवण तलाव ज्यात मुबलक पाणी होते. गावाच्या मध्यभागी असलेलं मारुतीच्या मंदिराचं शिखर आणि त्यावर शोभणारा कळस अस्पष्ट दिसत होता. इंदे, अगं ताण लागलीये, पांदीच्या वाटणं जाऊ म्हणजे बिगीन घरी जाऊ, रखमा बोलली. तशी इंदूनं चमकून तिच्याकडे पाहिलं. रखमे, अगं येडी झालीस का? आईनं काय सांगितलंय त्या वाटेनं जायचं नाही. अगं पर लई येळ लागलाय दुसऱ्या वाटेनं, लई येळ लागल दुसऱ्या वाटेनं. तसं इंदूलाही तहान लागली होती. नाही हो म्हणत शेवटी तीही तयार झाली. मळाचा उतार उतरून दोघीही आता पांदीच्या रस्त्याला लागल्या. चालताना पायाखाली येणाऱ्या वाळलेल्या पानांचा करकर होणारा आवाज वातावरणातील शांतता भंग करत होता. त्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच थकवा जाणवत होता. तहानेने घसा कोरडा पडला होता. गावापासून काही अंतरावर गावातला मसणवटा होता. पांदीची वाट संपल्यावर मसणवटा लागे. रखमा पुढं पुढं चालत होती. इंदू काही अंतरावर होती. मसणवटा जवळ येत होता तशी रखमाची पावले मंद होत होती. गावातील लोकांकडून ऐकलेल्या भुताखेतांच्या गोष्टीमुळे तिला भीती वाटायची. आता ती स्मशानाच्या अगदी काही अंतरावर होती आणि तिथेच थबकली. इंदू आता तिच्याजवळ आली होती. रखमे, अगं अशा जागी थांबायचं नाही. अन काय सांगितलं हाय आईनं? इंदू एकदम दबक्या आवाजात बोलली. तशी रखमा चालू लागली. इंदू आता रखमाच्या पुढं होती आणि रखमा मागे. भर दुपारची वेळ. त्या दुपारच्या त्या उन्हात त्या स्मशानात गूढ शांतता होती. जागोजागी प्रेतांना जाळलेल्या जागा राखेने पांढरट झालेल्या होत्या. गावातील लोक दिवसासुद्धा एकट्याने फिरकायचे नाहीत तिथे, कारण त्या स्मशानात देवाचर नावाचं भूत फिरत असते असे अनेक लोकांचे म्हणणे होते. देवाचर म्हणजे लग्न झाल्यानंतर अल्पावधीत जो शूद्र मरतो तो देवाचार होतो व गावकुसात फिरत राहतो असे काही वृद्ध लोक म्हणत. गावातील काही लोकांनी त्याला फिरताना पाहिल्याचा दावा केला होता. निखाऱ्यासारखे डोळे, तोंडातून लावणारी जीभ, तीक्ष्ण नखे असा काळाकुट्ट देवाचार असे वर्णन लोक करीत. रखमीनं इकडे तिकडे न पाहता चालण्याचा निश्चय केला खरा, पण तरीही ती चोरट्या नजरेने त्या स्मशानाकडे पाहण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या कानावर लप कोणीतरी काही खात असल्याचा आवाज आला आणि तिने न राहून तिकडे पाहिलं. तिला स्मशानात कोणीतरी पाठमोरं बसलेलं दिसलं. एक धिप्पाड आकृती, अंगावर चादर पांघरलेली होती. ती व्यक्ती काहीतरी खात आहे असं जाणवत होतं. ते चित्र पाहून रखमीचे डोळे विफारले, अंग थरारलं, पायातलं त्राण गेल्यागत झालं. तरीही तिने उसनं अवसान आणलं आणि ती झपाझप पावले चालू लागली. ती इतक्या वेगाने चालू लागली की आता इंदूसुद्धा मागे पडली होती.
आणि रखमीने घर गाठलं. इंदूला आश्चर्य वाटलं की ही इतक्या वेगानं का गेली. इंदू मात्र इकडे तिकडे न पाहता सरळ चालत होती. रखमी दुपारी आल्यापासून जणू चलबिचल झाली होती. दिवस मावळतीला आला होता आणि ती खाटेवर आडवी झाली होती. तिला झोप लागली. झोपेत ती बडबडत होती. तिची आई फुलाबाई कामावरून घरी आली आणि पाहिलं. अगं पोरी, तिन्ही सांजच्या येळ झाली, कशापायी झोपली आहेस या वेळेला? झोपू नाही. गावात दिवे लागणं झाली होती. तिच्या आईनं चाचपून पाहिलं. रखमाचं शरीर तापानं फणफणत होतं. पोरीला उन्हातान्हाचं पाठवू नगं म्हटलं तर म्हाताऱ्याचं ऐकतं कोण? रखमीचा आबाजी सुनेवर खेकसला. इंदूचे आईवडील गावालगतच असलेल्या वीटभट्टीवर काम करीत. इंदू तिच्या शेजारी राहायची. तीही तिच्या घरी आली होती. रखमीलाची अवस्था पाहून तिला काळजी वाटू लागली. आई रागवेल म्हणून रखमीनं आपण कोणत्या वाटेने आलो हे आईला सांगितलं नव्हतं. रखमीची आई फुलाबाईने इंदूला विचारलं तेव्हा इंदूने सांगितलं की त्या दोघी स्मशानाच्या वाटेने आल्या. आता मात्र फुलाबाईच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिने रखमीच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवली आणि इंदूला तिच्याजवळ बसायला सांगून पायतान घालून ती तडक बाहेर पडली. गावातील वरच्या आळीत ती आली होती. तिथं एक झोपडीवजा घर होते. सुब्रा माय हाय का घरात? तिने आवाज देताच घरातून एक वृद्ध महिलेचा आवाज आला. कोण हाय? या या मधी या. आत एक 70 ओलांडलेली कपाळावर ठसठशीत कुंकूला ल्यालेली लुगड्यातील बाई बसली होती. या वयात ही कान आणि डोळे अगदी तेज. पोरीला लय ताप भरलिया, झोपूनच हाय. म्हातारीने उठून पायात चप्पल घातली आणि काठी घेऊन झपाझपा फुलाबाई सोबत चालू लागली. म्हातारपणामुळे वाकून चालत होती, पण तिचा वेग कमालीचा होता. इंदूने रखमाला उठून बसवले. सुब्राने दिवा पेटवला. ज्वारीचे दाणे पसरवले आणि त्यात दिवा ठेवला आणि काहीतरी पुटपुटली. सुब्राच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. तशी फुलाबाई आणि रखमा तिचे भाव टिपत होत्या. थोड्या वेळाने स्वप्नातून जागी झाल्यासारखी सुब्रा म्हणाली, 3 पिठाचं मुटकं तेल लावून पिवळा भात आणि भाकरीचा तुकडा उतरून टाक. असे म्हणून सुब्राने रखमीच्या कपाळावर विभूती लावली. फुलाबाईने तिच्या हातावर 5 रुपये टेकवले. सुब्रा आल्या पावली निघून गेली. सकाळची सूर्याची कोवळी किरणं कुरणवाडीवर पडली होती. लोकांची कामाची लगबग सुरू झाली होती. गावाबाहेर मंदिर असलेल्या भैरोबाची जत्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. त्यामुळे गावात अगदी उत्साहाचं वातावरण होतं. जत्रेला 4 दिवस राहिलेले होते आणि कामासाठी व्यवसायासाठी शहरात गेलेली मंडळी गावाकडे जत्रेसाठी परतत होती. 2 दिवस आनंदाने राहून भैरोबाचा आशीर्वाद घेऊन ही मंडळी परतत. त्याचबरोबर वाडीतील लोकांचे पाहुणे रावळे ही जत्रेला येत. पंचक्रोशीमधील सर्वात मोठी जत्रा कुरणवाडीत भरत. वाडीत भैरोबाच्या आरतीचा मान हा दरवर्षी एका कुटुंबास भेटत. यावर्षी तो मान गावातीलच रंगू सावकाराला व त्याच्या पत्नीला भेटला होता. आरतीच्या मानकऱ्याच्या हातूनच पहिला भोग भैरोबाला चढत. मग गावातून पालखी निघत आणि दुसऱ्या दिवशी जत्रा भरायची. देवचाराच्या विषयी गावातील लोकांच्या मनात प्रचंड धास्ती होती. जत्रेच्या रात्री आरतीच्या मानकार्यास देवचाराला घास म्हणजेच नैवेद्य द्यावा लागत आणि पुढील वर्षभर त्याच कुटुंबाने दर अमावस्येला देवाचरास घास द्यायचा अशी गावाची प्रथा होती. गावाच्या बाजूला असलेल्या नदी पलीकडचे पिंपळाचे विस्तीर्ण झाड होते. देवाचारची ती जागा आहे असे लोक मानीत आणि त्या झाडाखाली दर अमावस्येला घास ठेवला जाई. तिकडे दिवसासुद्धा कोणी फिरकत नसत. देवाचारचा घास चुकवणे म्हणजे साक्षात मृत्यूला आव्हान देणे. त्याचा नैवेद्य चुकल्यास त्याचे परिणाम त्या कुटुंबासोबतच संपूर्ण गावाला भोगावे लागत. त्यामुळे देवाचाराचा नैवेद्य अगदी न चुकता झाडाखाली ठेवावा लागत असे. ज्याने घास दाखवायचा आहे तो सुब्राकडे जाई आणि सुब्रा देवाचाराने कोणते नैवेद्य मागितले आहे ते सकून पाहून सांगत असे. एके वर्षी आरतीचा मान गावातीलच पंडू सुताराला मिळाला होता.
पंडू सुताराने न चुकता देवाचराला घास दाखवला होता. त्याचा घास मांसाहारी असायचा. अख्खं बोकड पिंपळाच्या झाडाला बांधलं जायचं किंवा कधी कोंबड्या ठेवल्या जात. पण एका अमावस्येला पंडू सुताराचा नैवेद्य चुकला आणि 2 दिवसांनी त्याचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. तेव्हापासून नैवेद्य चुकवण्याची कोणाचीही हिंमत झाली नव्हती. जत्रा 2 दिवसावर आली होती. सकाळचे 9 वाजले होते. शहरातील रस्त्यावर वर्दळ होती. पाठीवरची बॅग आवरत भरत एस टी स्टँडकडे निघाला होता. एस टी स्टँडवर माणसांची वर्दळ होती. जो तो एस टीची वाट पाहत होता. भरतने एकवार हातातील घडीकडे पाहिले. वेळेनुसार तर बस लागायला हवी होती. एवढ्यात पण भरतच्या चेहऱ्यावर सुखद भाव उमटले. कुरणवाडीला जाणारी एस टी बस फलाटावर लागलेली होती. सकाळी 9 आणि संध्याकाळी 5 अशा या 2 वेळेत एस टी कुरणवाडीला जात असे. एस टीच्या खिडकीतून सूर्याची किरणे आत डोकावत होती आणि गावाकडील आठवणींनी भरतच्या मनात गर्दी केली होती. गाव म्हणजे शेवटी जिव्हाळ्याचा विषय. कंडक्टरच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने पॅन्टच्या खिशातून अलगद पॉकेट काढलं आणि कुरणवाडी एक म्हणत नोट टेकवली. त्याच्या पॉकेटमध्ये आणखी काहीतरी होतं. ते पाहून त्याच्या मनात आनंदाची लहर उमटली. पासपोर्ट साईज फोटो हातात घेऊन त्याकडे पाहत तो आठवणीमध्ये बुडाला. तो फोटो होता इंदूचा. इंदू ही भरतची बालमैत्रीण होती. बालपणीची मैत्री तारुण्यात कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही समजलं नव्हतं. भरतची आर्थिक परिस्थिती बेताची होती. यासाठी तो शहरातील एका गॅरेजवर कामासाठी राहिला होता आणि हळूहळू त्याने आपल्या परिश्रमाने स्वतःचे गॅरेज उघडले होते. इंदूशी लग्न करून शहरात स्थायिक होण्याचा त्याचा मानस होता. रखमाची तब्येत बरी झाली होती. पण त्या दिवशी दुपारी पाहिलेले ते दृश्य आठवले की तिच्या काळजाचे पाणी होत. तिने ती गोष्ट अद्याप कोणालाही सांगितलेली नव्हती. वाडीच्या माळावर आता विविध दुकाने सजणार होती. सर्कसवाल्याने वर तंबू ठोकण्यास आजच सुरुवात केली होती. शिवाय दसरू डोंबारी आपलं बिराड घेऊन हजर झाला होता. गावातील लहान मुलं जत्रेची होत असलेली तयारी पाहून खुश होत होती. दामू सरपंचाने कोंडीबा हलगीवाल्याला बोलावून दवंडी द्यायला सांगितले होते. कोंडीबा हलगीवर थाप मारत जत्रेची दवंडी देऊ लागला. तशी पोरं हलगीच्या तालावर नाचू लागली. रखमीचा आजा आबाजी तोंडातून बिडीचा धूर काढत चावडीवर बसला होता. त्याच्यासोबत गावातील काही वृद्ध व तरुण माणसे सुद्धा बसली होती. रंगू, अरे औंदा आरतीचा मान तुझा हाय. सुब्राकडं जाऊन वाईज बघून घे. त्या सैतानाचा कौल बी बघून घे. रंगू सावकार जन्मजात भित्रा होता. रात्री परसाकडला जायला सुद्धा तो घाबरायचा आणि इथे तर त्याला रात्री देवाचाराला घास ठेवायचा होता. रंगू मनातून तसा घाबरलेला होता. पण उसने अवसान आणून म्हणाला, अरे आबा, आजच बघून घेतो मी. कुठून ही पिढा गावावर आली ते भैरोबालाच माहीत. असं घाबरत घाबरत रंगू म्हणाला, पण निवेद चुकाया नको. त्या सैतानाची भूक दांडगी हाय. पंडूसोबत काय घडलं ते बी इसराया नको, आबा म्हणाला. आबाने असे म्हणतात सावडीवर बसलेल्या लोकांचे भाव बदलले. रंगू होकार भरत घराकडे निघाला. रंगू मनातून फारच घाबरला होता. धुरळा उडवत एस टीने गावात प्रवेश केला व चौकात येऊन चावडीजवळ येऊन एस टी थांबली. बसमध्ये तुंबड गर्दी होती. जत्रेसाठी अनेक जण गावी परतले होते. कुरणवाडीतील बस थांब्यावर लोक एक एक करून उतरत होते. त्यात भरत सुद्धा होता. बसमधून उतरताच त्याने मोकळा श्वास घेतला आणि घराची वाट धरली. दिवस सरला होता. सूर्य मावळतीला जात होता. उद्या गावात भैरोबाची पालखी निघणार होती. इंदू भरत गावात आल्यामुळे भलतीच खुश होती. रखमा तिला भरतच्या नावाने चिडवत होती. दोघी मैत्रिणी गप्पा मारत रखमाच्या घरी बसल्या होत्या. उद्या काय साज शृंगार करायचा ठरवत होत्या. इंदूला अगदी नटून थटून पालखीत जायचं होतं. पालखीची तयारी अगदी जोरात सुरू होती. रंगू सावकाराची पावलं वरच्या आळीकडे वळली. सुब्रा अंगणातील तुळशीला दीपक लावत होती.
आपल्या लटलटत्या हाताने तिने काडी पेटवली आणि दीपक लावला. तिने रंगूला बसण्यासाठी सांगितले. रंगू सुब्राकडून सैतानाचा कौल जाणून घेण्यासाठी आला होता. सुब्राने ज्वारीचे दाणे पसरले, त्याच्या मधोमध कुंकवाने खून केली आणि त्यावर दिवा पेटवला. आपली कवड्याची माळ हातात घेऊन काहीतरी पुटपुटत होती ती. रंगू सावकाराला भीतीयुक्त उत्सुकता लागली होती. तो सुब्राच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होता. त्याची सैतानाला घास ठेवायची पहिलीच वेळ होती. सुब्राचं पुटपुटणं चालूच होतं. मध्येच ती जांभई देई आणि दातावर दात आपटत. या वयातही सुब्राचे मजबूत दात पाहून रंगूला आश्चर्य वाटलं. 5-10 मिनिटे हा प्रकार चालू होता. अखेर सुब्राने डोळे उघडले. रंगू ती काय सांगते आहे हे ऐकण्यासाठी अगदी कान टवकारून बसला होता. माय, काय कौल दिला? रंगूने विचारलं. सुब्राने रंगूच्या चेहऱ्यावरील भीती पाहिली. रंगनाथा, देवाचार्य एका सवत्या बोकडाचं मटण आणि तेलच्याचा घास मागितलाय. सुब्रानं रंगूला सांगितलं. उद्या रातच्याला त्याला घास ठेवून यावं लागेल. प्रत्येक आवसला त्याला घास चुकाया नको. घास ठेवून मोरं बघत घरी यायचं. मागं फिरून बघायचं नाही. कसला बी आवाज आला तर मागं बघायचं नाही. एवढं ध्यानात ठेव. त्याचा घास त्याला पोचल्यास तुला भ्याची गरज नाही. तो तुला काहीच करणार नाही. आणि ही विभूती जवळ राहू दे. पिंपळाकडे जाताना कपाळाला लाव. सुब्रा म्हणाली. रंगूनं होकार भरला आणि विभूतीची पुडी खिशात घालून घराकडं निघाला खरा, पण आतून तो भेदरून गेला होता. घास नाही ठेवल्यास त्याचे परिणाम काय होतील हे त्याला चांगलेच ठाऊक होते. रात्री रंगूला झोप लागत नव्हती. तो या कुशीवरून त्या कुशीवर लोळत होता. डोळा लागायचा आणि मध्येच दचकून उठायचा. नको ते विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले. चित्रविचित्र स्वप्न पडू लागले. पहाटे केव्हा तरी त्याला झोप लागली. सूर्याची कोवळी किरणे कुरणवाडीवर पडली होती. टाळ मृदंगाच्या गजरात भैरोबाची पालखी गावाला वळसा घालत होती. इंदू नखशिखांत सजली होती. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, कानात लोंबणारे डूल, कपाळावर सजलेली चंद्रकोर, नाकामध्ये मोत्यांची नथ, डोळ्यांच्या कडा, उजळणारे काजळ. गावाला वळसा घालून भैरोबाची पालखी मंदिरात स्थिरावली आणि सुरू झाली कुरणवाडीची जत्रा. जत्रा 2 दिवस चालणार होती. भरतने इंदूला आज नदीकडे भेटण्यासाठी बोलावले होते. माळावर जत्रा भरल्याने गावातील बहुतेक लोक घरास कुलूप लावून जत्रेला गेले होते. दुपार ढळली होती. ऊन कमी झाले होते. इंदूची पावलं नदीकडे वळली होती. नदीजवळचा भाग झाडांनी वेढलेला होता आणि नदीच्या पलीकडे देवाचाराचे स्थान असल्याने तिकडे त्या ठिकाणी कोणीही जात नसे. वातावरणात कमालीची शांतता होती. नदीजवळ चिटपाखरूही दिसत नव्हते. इंदूच्या पायातील पैंजणांचा आवाज वातावरणातील शांतता भंग करीत होता. आजूबाजूला असणाऱ्या झुडपांनी तो भाग पूर्ण आच्छादलेला होता. इंदू आता नदीच्या अगदी जवळ आलेली होती. तिने हळूवार आवाजात हाक मारली, भरत. अगदी सावकाशपणे ती भरतला आवाज देत होती, पण तिला कसलाच प्रतिसाद आला नाही. तिने परत आवाज दिला, पण कसलाही प्रतिसाद तिला जाणवला नाही. आता तिच्या मनातील भीती वाढू लागली होती. तेवढ्यात जवळच्याच झाडीत तिला हालचाल जाणवली. बाजूच्या झुडपात हालचाल तिला जाणवली तशी इंदूच्या अंगातून भीतीची लहर गेली. तिचे काळीज वेगाने धडधडू लागले. ती तिथून पळण्याच्या तयारीतच होती, पण झाडीतून तिला कणण्याचा, विव्हळण्याचा आवाज आला. त्या दाट झुडपात कोणीतरी होते, ज्याचा तिला आवाज येत होता. सर्व प्रकार काय आहे हे इंदूच्या लक्षात येत नव्हते. तिने तिथून पळण्याचा निश्चय केला आणि ती मागे फिरली. तेवढ्यात ई ई ई इंदू अशी अस्फुट हाक तिला ऐकू आली. आवाज ऐकून तिचे पाय जागीच थबकले, कारण आवाज ओळखीचा वाटला. पुन्हा इंदू अशी हाक ऐकू आली तेव्हा तिने ओळखलं, तो आवाज भरतचाच होता.
ती लगबगीने पुढे गेली आणि अवाक झाली. त्या दाट झुडपाच्या मागे भरत जमिनीवर पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. चेहऱ्यावर जखम झाली होती. इंदू त्याच्या जवळ गेली आणि त्याची अशी अवस्था पाहून तीही घाबरून गेली. भरत, अरे काय झालं? हे कसं झालं? इंदू, तू पळ इथून, असे तो म्हणू लागला. पण इंदू तिथून हलण्याच्या तयारीत नव्हती. भरतला अशा अवस्थेत सोडून जाणे तिला योग्य वाटत नव्हते. भरत अतिशय घाबरला होता. भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. इंदूने त्याला आधार देऊन उठवले आणि ते दोघेही गावाच्या दिशेने निघाले. भरत बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याला काहीतरी सांगायचे होते. काहीतरी जे त्याने पाहिले होते तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण इंदूने त्याला अशा अवस्थेत आपले गावात जाणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. भरतचा खूपच रक्तस्राव झाला होता. हळूहळू ते दोघेही वेशीजवळ आले. गावातील बहुतेक लोक जत्रेत गेलेले होते. भरतचा मित्र रमण नुकताच जत्रेवरून घराकडे येत होता. त्याने भरतला या अवस्थेत पाहिले. तो पळतच आला. भरतला आता ग्लानी येत होती आणि तो शेवटी तिथेच बेहोश म्हणजेच बेशुद्ध झाला. काही वेळातच तिथे गावातील लोक जमले आणि त्यांनी भरतला तत्काळ शहराकडे म्हणजेच शहराकडील दवाखान्यात हलवलं. यमुनाबाईच्या भरतला नदीकाठी सैतानानं गोळसलं अशी एकच बातमी गावात पसरली आणि चर्चेला उधाण आलं. बाया बापड्या भरतच्या घरी जमल्या. यमुनाबाईच्या डोळ्यातले अश्रू तर थांबतच नव्हते. मड वशिवलं तर सैतानाचं. माझं लेकरू कालच आलं होतं आणि आज हे विपरीत घडलं. यमुनाबाई सैतानास कोसत होती. बायका तिला धीर देत होत्या. चावडीत दामू सरपंच काही लोकांसोबत बसून चर्चा करत होते. अरे पर नदीकडची जागा बरी नाही. ऐन जत्रेत तो तिकडे कशाला गेला होता? रंगू सावकर बोलला. गावातील लोक सगळे चर्चा करत होते. गावातील भरतच्या काही मित्रांना त्याचं आणि इंदूचं प्रेम प्रकरण माहीत होतं. लोक विविध तर्क काढू लागले. इंदूचं नावसुद्धा आता लोकांच्या चर्चेत येऊ लागलं. दिवस मावळतीकडे झुकला होता. इंदूला भरतची काळजी वाटत होती. आईने खडसावून विचारल्यानंतर इंदूने आईला सर्व काही सांगितलं. रखमा इंदूच्या घरी आली होती. रखमा एकमेव होती जिला इंदू सर्व काही सांगू शकत होती. रखमा इंदूला धीर देत होती. इंदूला गाव काय म्हणेल याची पर्वा नव्हती. तिला फक्त आता भरतचीच काळजी लागलेली होती. भरतची ही अवस्था खरंच सैतानाने केली होती का? काही कळायला मार्ग नव्हता की अन्य कोणी. हा प्रश्न अनुत्तरितच होता आणि तोच प्रश्न इंदूलाही भेडसावत होता. तिला नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं होतं आणि तिला ते फक्त भरतच सांगू शकत होता. भरत शहरातून बरं होऊन कधी येईल याची ती वाट पाहत होती. नदीवर नेमकं काय घडलं हे कोणालाही माहीत नव्हतं. तो आपल्या मनानेच तर्क लावत होता. भरत गावात आल्यानंतर काय सांगेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. रंगू सावकारच्या घरी बोकडाचं म्हणजेच मटणाचं पातेलं चढलं होतं. मटण शिजत होतं. त्याने बाबू धनगराकडून चांगला 25 किलोचा बोकड आणला होता. त्याची बायको घरात तेलच्या करत होती. तेलच्याचा वास सगळ्या घरात पसरला होता. रंगू सावकार भरतसोबत जे घडलं त्यामुळे आतून हादरला होता. दामू सरपंच काही माणसांसोबत रंगूच्या घरी आले. सरपंचाला पाहून रंगूला क्षणापुरता आधार वाटला. अरे रंगू, म्या काय म्हणतो, आज घास दावायला तू एकटं जाणं बरं नाही. सोबत सखाराम म्हणजे सरपंचाचा नोकर आणि 2 माणसं घेऊन जा, असे सरपंच म्हणाले. रंगू सावकाराला अगदी जीवात जीव आल्यासारखं वाटलं. सखारामसुद्धा भरतच्या प्रकरणामुळे घाबरला होता. तो तयार नव्हता, पण सरपंचांनी त्याला आग्रह केला आणि हातावर कोऱ्या करकरीत 4 नोटा टेकवल्या तेव्हा सखाराम जायला तयार झाला. सरकारी इस्पितळात भरतला आणलं गेलं होतं. तो आता शुद्धीत आला होता. डॉक्टरांनी त्याची जखम पाहिली, तपासणी केली. रमण आणि भरतचे 2 मित्र त्याच्यासोबत होते.
जखम जास्त खोलवर नसल्यामुळे मेंदूला इजा झाली नव्हती, म्हणून सगळ्यांना हायसं वाटलं. भरतला ती रात्र दवाखान्यातच काढावी लागणार होती. डॉक्टरांनी त्याला सलाईन चढवणं सुरू केलं होतं. रमण दवाखान्यातच भरत सोबत थांबला होता आणि बाकी सर्वजण गावात परतले होते. रात्रीचे 11 वाजून गेले होते. एक मोठा कंदील सखारामने हातात घेतला होता. रंगू व त्याच्यासोबत आणखी 2 माणसं असे सर्व मिळून निघाली होती घास द्यायला. मटणाचं भगोनं आणि तेलच्या घेऊन ते तयार झाले होते घास देण्यासाठी. सगळ्या गावाने आपले दरवाजे केव्हाच बंद केले होते. काही लोक झोपेच्या अधीन झाले होते तर काही जागेच होते. इकडे रंगू त्या माणसांसोबत निघाला होता. रंगू सावकाराची पावलं वेशीच्या बाहेर पडली. रंगू सावकार, सखाराम आणि इतर 2 गड्यांसह नदीच्या वाटेने आता निघाला होता. त्या चौघांनी आता गावाची वेस ओलांडली होती. 3 माणसे सोबतीला असूनही रंगू सावकाराला अगदी घाम फुटत होता. तो मनातून हादरून गेला होता. 3 माणसं सोबतीला असून ही आपली अशी अवस्था होत असेल तर आपण एकटे गेलो असतो तर काय, असा मनोमन विचारानेच रंगूचे अंग थरारले. वातावरणात गूढ शांतता होती. फक्त पावलांचा काय तो आवाज. ते चौघेही हळूहळू पुढे जात होते. पातेल्यातील मटणाचा व तेलच्यांचा वास सर्वांच्या नाकात शिरत होता. आता नदी जवळ आली होती. नदीजवळ दाट झाडी होती. नदीवरचा बंधारा ओलांडून त्यांना आता पुढे जायचं होतं. नदी जवळ आली तशी वातावरणातील थंडी वाढली. थंडगार हवा अगदी अंगाशी झोंबू लागली. सर्वांच्या मनात भीती दाटलेली होती, पण कोणीही ती भीती दाखवत नव्हते. सर्व मनातून हादरून गेले होते. कोणीच आपल्या मनातील भीती दाखवत नव्हते. सरकारी इस्पितळातील खोलीत भरतला काही झोप येत नव्हती. विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात मातलं होतं. आजचा प्रसंग त्याच्या जीवावर बेतताना राहिला होता. मनात त्याने भैरोबाचे आभार मानले. धोका अजूनही टळला नव्हता हे त्याला माहीत होतं. नर्सने त्याचे सलाईन काढले होते. रात्रीचे 12 वाजले होते. इस्पितळातील मोजक्या असलेल्या काही खोल्यामधील पेशंट व सोबतचे नातेवाईक झोपेच्या स्वाधीन झाले होते. रमण ही आता त्याच्या बेडच्या शेजारी पेंगू लागला होता. त्यामुळे तोही चादर अंथरून तिथेच झोपला होता. इस्पितळातील अन्य मोजके कर्मचारी ओपीडीत पेंगत होते. सुरक्षा रक्षक मेन गेटजवळ खुर्चीत बसला होता. तोच मागच्या कंपाऊंडवरून एक धिप्पाड देहाची आकृती उडी मारून आत शिरली. काणोसा घेत घेत ती आकृती मागच्या बाजूने आत शिरली. इकडे रंगू सावकार आपल्या सोबत्यांसह पिंपळाच्या झाडाच्या जवळ आलेला होता. भव्य असे ते पिंपळाचे झाड त्या अंधारात एखादा सैतान आव असून बसावा असे भेसूर भासत होते. कंदिलाच्या पिवळ्या जर्द प्रकाशात ते पुढे पुढे जात होते. ते आता झाडाच्या खाली पोहोचले होते. रंगूच्या अंगाला थरथरी सुटली होती. तो मनात भैरोबाचे नामस्मरण करीत होता. सुब्राने दिलेला अंगारा त्याने सोबत आणला होता याची त्याला आठवण झाली आणि हायसं वाटलं. झाडाखाली गेल्यानंतर कोणीही कोणाशी काहीच बोलायचं नाही असं आधीच ठरलेलं होतं. तेवढ्यात रंगू सावकारला पिंपळापासून काही अंतरावर 2 डोळे चमकले. ते पाहून काळीज लटलटू लागलं आणि एकाएकी 8-10 अंधारात चमकणारे डोळे सर्वांना दिसू लागले. ठरल्याप्रमाणे कोणी काहीच बोलत नव्हते. बोकडाचं मटण आणि तेलच्या त्यांनी तिथे टेकवल्या. रंगूने अंगाऱ्याची पुडी काढून हातात घेतली आणि लागलीच ते माघारी वळले आणि झपाझपा रस्ता कापू लागले. मागून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्याचबरोबर लप लप कोणीतरी काहीतरी खात आहे असा आवाज येऊ लागला. कणावर तो आवाज येत होता. सर्वांच्या काळजाची धडधड वाढली होती. सर्वांगात घाम फुटला होता सर्वांच्या. वेगाने चालत आता ते वेशीजवळ आले आणि सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांच्या कानावर नदी पलीकडून कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याचा आवाज येऊ लागला. मटणाच्या वासाने गावातील काही भटकी कुत्री दबक्या पावलाने पिंपळाखाली पोचली होती व त्यांनी मटणावर चांगलाच ताव मारला होता. इकडे इस्पितळात ती आकृती आता भरतच्या खोलीबाहेर आली होती.
इकडे तिकडे पाहत कानोसा घेत होती. रमण बेडजवळ खालीच झोपलेला होता. त्या आकृतीची सावली आता खोलीच्या मध्ये पडलेली होती. रमण पूर्णपणे झोपेच्या अधीन झाला होता. भरतलाही डोळा लागला होता. चोर पावलाने ती आकृती आता आतमध्ये आली. अंगावर लांबलचक काळी चादर पांघरलेल्या त्या व्यक्तीने धारदार सुरा बाहेर काढला. पूर्ण ताकदीने त्याने बेडवर झोपलेल्या भरतवर वार केला. पण त्यापूर्वीच रमण त्या व्यक्तीच्या पेकटात जोरदार लाथेने प्रहार केला. त्यामुळे त्याचा वार चुकला. झालेल्या आवाजाने भरत खडबडून जागा झाला. मजबूत शरीरयष्टी असलेल्या त्या धिप्पाड देहाच्या व्यक्तीवर त्या लाथेचा जास्त परिणाम झाला नाही. त्याने चिडून रमणवर सुरीने हल्ला केला. वार चुकवण्याच्या प्रयत्नात रमणच्या उजव्या दंडावर जबरदस्त घाव झाला. रमण खाली कोसळला. अशा अवस्थेतही रमणने त्या व्यक्तीच्या पायाला घट्ट पकडले होते. तो व्यक्ती आता चिडला होता. लांबलचक सुऱ्याने तो रमणवर दुसरा वार करणार तोच सलाईंच्या लोखंडी स्टँडचा जबरदस्त वार त्याच्या डोक्यात झाला आणि रक्ताची धार निघाली. झालेल्या वाराने तो तिथेच कोसळला. झाल्या प्रकाराने वॉर्डबॉय, सुरक्षा रक्षक व आसपासचे रुग्णांचे नातेवाईक सुद्धा तिथे हजर झाले. लाईटच्या प्रकाशात जेव्हा रमणने त्या इसमाचा चेहरा पाहिला तेव्हा तो थक्क झाला. आश्चर्याचा मोठा धक्का त्याला बसला. तो खाली पडलेला व्यक्ती रखमाचा आबाजी होता. भरत मात्र विजयी मुद्रेने त्याच्याकडे बघत होता. भरतच्या चेहऱ्यावरील न बदललेले भाव पाहून रमणला आश्चर्य वाटले. तो काही बोलणार एवढ्यात भरत म्हणाला, रमण, देवाचार, सैतान बनून गावाला वेड्यात काढणारा हाच तो माणूस. तो माणसाच्या रूपात दडलेला सैतान ज्याला मी ओळखले होते. इंदूला भेटण्यासाठी जेव्हा मी नदीकडे गेलो तेव्हा मला झाडीत कोणीतरी काहीतरी खात असल्याचा आवाज आला. मी दबक्या पावलाने लपून पाहिलं तेव्हा कोणीतरी सादर खाली मान घालून बसलेलं होतं आणि काहीतरी खात होतं. लोक ज्या सैतानाविषयी बोलतात तो हाच असेल असे वाटले आणि मी खूप घाबरलो. त्याच्या पुढ्यात असलेलं कोंबडं तो कच्चं खात होता आणि पत्रावळीवरील अंडी आणि पिवळा भात होता. माझे अंग थरथरू लागले आणि याने वर पाहिलं आणि या माणसातल्या सैतानाचा चेहरा पाहिला. मी पळण्याच्या तयारीत होतो पण याने मला पकडले आणि अर्धमेलं केलं. एवढंच काय तरी पंडू सुताराला सुद्धा याच हैवानाने मारलं होतं. पंडूला मारून याच नदीत फेकलं होतं. आता तुझी सुद्धा हीच गत करतो असे म्हणून त्याने माझ्या डोक्यातही काठीने प्रहार करून मला अर्धमेलं केलं आणि माझा अंत झाला असं याला वाटलं. इंदू येत असल्याचं पाहून तिथून पळाला. पण जेव्हा मी जिवंत आहे हे याला समजलं तेव्हा आपलं गुपित उघड पडू नये म्हणून हा मला मारण्यासाठी इथपर्यंत आला. याचं हे कांड मी सकाळ होताच पोलिसांसमोर उघड करणारच होतो. थोड्याच वेळात पोलिसांची गाडी घटनास्थळी हजर झाली आणि त्यांनी आबाजीला बेड्या ठोकल्या आणि भरत आणि रमणला सकाळी पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगून पोलीस आबाजीला घेऊन गेले. पोलिसांसमोर आबाजी पोपटासारखा बोलू लागला. आबाजीने दिलेला कबूलनामा पाहून पोलीसही चक्रावले. आबाजीची भूक ही लहानपणापासूनच दांडगी होती. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याची भूक भागायची नाही. लोकांनी टाकलेला उतारा त्याने 1-2 वेळा घाबरत खाल्ला होता. पण नंतर त्याची भीती मेली होती. तो गावातील उतरून टाकलेले नारळ, भात, तेलच्या अंडी खाऊ लागला आणि एके दिवशी मांसाची चटक त्याला लागली. त्याला मांस इतके आवडू लागले की त्याविना त्याची भागत नव्हते. मटणासाठी तो आता कोणत्याही थराला जायला तयार होता. यानेच 25 वर्षांपूर्वी गावात देवाचार असल्याची अफवा पसरवली आणि दर अमावस्येला मटणावर तो ताव मारू लागला. अधूनमधून सुद्धा लोक उतारा टाकायचे. पंडू सुताराने नैवेद्य चुकवला नव्हता तर याला उतारा खाताना रंगेहात पकडले होते. त्यामुळे त्याने पंडूला मारले आणि त्याचं प्रेत नदीत फेकलं आणि पंडूने घास चुकवला म्हणून सगळीकडे अफवा सोडली. अशा प्रकारे आबाजीने त्याचा कबूलनामा दिला. दुसऱ्या दिवशी पोलिसांची गाडी गावात पोचली आणि आबाजीला चावडीवर सर्वांच्या समक्ष आणलं. तेव्हा संपूर्ण गावासमोर त्याने आपणच सैतान बनून गावाला फसवत असल्याचं सांगितलं. भरत आणि रमणच्या या धाडसामुळे गावातील लोकांच्या मानगुटीवर बसलेलं देवाचार नावाचं भूत कायमचं संपलं होतं. दामू सरपंचांनी रमण आणि भरतचा भव्य सत्कार केला.
आणि अर्थातच इंदू आणि भरतचा विवाह धूमधडाक्यात पार पडला. गाव आता पुन्हा सुखानं नांदू लागलं आणि अशा प्रकारे देवाच्या नावाचं भूत गावाच्या मानगुटीवर कायमचं निघून गेलं. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर कथेला आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदरशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.